कालचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच आहे की आम्ही नवरदेव नवरीसोबत आहे ना मंदिरामध्ये जातोय देवस्थानं करण्यासाठी वगैरे. बाकीचे स्थानं आमचे करून झालेले आहेत. आता आम्ही महास्थानावर जाळीच्या देवाला निघालोय जाण्यासाठी. रस्त्याने जाताना आम्हाला मस्त असा इंद्रधनुष्य पण दिसला, तो पण मी तुम्हाला दाखवला होता. हॅलो, नमस्कार मंडळी, दंडवत प्रणाम सगळ्यांना. मी प्रीती तुमचं खूप मनापासून मराठी प्रीतीमध्ये स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि सगळेजण तुम्ही उत्सुक असालच पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी, मला माहिती आहे, आणि वाट पण पाहिली असेल तुम्ही. तर आता आपण निघालोय जाळीच्या देवाला जाण्यासाठी. जाळीचा देव म्हटलं म्हणजे तिकडं आपण जसं म्हणजे सगळ्यात वरच्या भागावर डोंगरावरच ते आपलं मंदिर आहे, महास्थान आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी तिथं मुक्काम केलेला आहे. साधारण 2 ते 2.5 तासाचा प्रवास केल्यानंतर आम्ही जाळीच्या देवाला इथं पोचलो. आणि आल्या आल्या आम्ही सर्वात आधी इकडे गेलो मोठे बाबा कंठेकर बाबा यांच्या आश्रमामध्ये. तर तिथं गेलो, आधी बाबांना तिथं भेटलो. इकडे बघा एकदा. हा, तुम्हाला बी घेते ना. काय रे आता सोय केले का ताई यामध्ये? नवीन स्टाईल आहे. बाहेर हात धुवायचे. काय दोघी आपण घ्या. दिलंय तुला. मार्गात आल्यावर आम्ही ना इथं मस्त अशी देवपूजा केली. देवपूजा इतकी सुंदर आहे तिथली, तुम्हाला दाखवते मी छोटीशी क्लिप पुढे. हा व्हिडिओ तिथल्या मार्गातल्याच एका दिदीने घेतला म्हणून तिचे कॅमेऱ्यावर थोडेसे बोटं दिसत आहेत. सामने तो परिवार हो. सामने मला उद्देश पण बोलले का एवढा लांबचा प्रवास करून आम्ही गेलेलो होतो. इतक्या ठिकाणी चढ उतर केली देव करायला, आणि पुन्हा आता इथं देवपूजा केल्यानंतर इतकं छान वाटत होतं. सगळा थकवा निघून गेला आमचा. आणि इथं मस्त चहा पण घेतला आम्ही. किती छान आहे. आता वाजले आहेत संध्याकाळचे 6:30 आणि आम्ही पोचलोय जाळीच्या देवाला. तर आता सगळेजण, आता आम्ही आधी मार्गात गेलेलो होतो नंदूबाबांच्या, आणि त्याच्यानंतर आता मंदिरात जातोय. तर तुम्हाला समोरून जे मंदिर दिसते ना ते मी दाखवते. पूर्ण मंदिर इथून दिसतं. हे हे आहे जाळीच्या देवाचं मंदिर. तिकडून मस्त सूर्यप्रकाश येतोय आणि छान मंदिर चमकतंय. चला आपण आता मंदिरात जाऊ सगळेजण. आता वाजव वाजव वाजव. वाजवलं तू? हा, सगळा ये बाई तिला. आता तू वाजव लिली. नाही, इथं घंटा आहे ना खूप उंच आहे, आणि उंच घंटा असल्यामुळे विकी सगळ्यांना उचलून उंच घंटा असल्यामुळे तिला उचलून त्याने घंटा वाजवला. रोहिणी, तुला नाही उचललं त्याने? तुझा हात पुरतो का? पण तू उडी मारलीस तिथं, हात पण गेला असता तुझा. आता हिचा पण हात पुरत नाहीये. कृष्णाने पण वाजवला. हे आहे जाळीच्या देवाचं मंदिर.
पण मध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे म्हणून मी शूट घेऊ नाही शकत. मी दुरूनच तुम्हाला दाखवून देते की मंदिर कोणतं आहे, कसं आहे असं म्हणून. इथला मंदिराचा जो आजूबाजूचा परिसर आहे ना ते दाखवते मी तुम्हाला. डोंगर दिसतंय मस्त दुरून, इतकं छान वातावरण आहे. थोडा थोडा पाऊस पडला आहे म्हणून कुठं कुठं हिरवळ आहे आणि बाकी ठिकाणी सुका पडलेला आहे. चला तुम्हाला दाखवतो. काय सुका पडलेला आहे म्हणे. सुका पडली. माझं स्वप्न होतं ग कल्याणी. अक्का देवपूजा करायला चालली आता. हे पाहून घे अक्का, पहिले आपण वाघ बिग दिसला तर पाहू. बाबांनी सांगितलं आम्हाला की वाघ आलेला आहे म्हणे, 2-3 वाघ आले तिकडं. हा हे पा, किती भारी वातावरण आहे का रे भाऊ. पायऱ्या तिकडे आहेत. थांब 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 थांब. बंद वॉटरफॉल दाखव. हे बघ बंद वॉटरफॉल आहे. आपा पाणी पुरं सूप पडून झालेलं आहे. पाऊस पडला आहे त्याच्यामुळे मस्त असं थंडा वारा इकडे आलेला आणि खूप छान वाटतंय. आणि आधी ना इकडून पायऱ्या होत्या, जेव्हा आम्ही लहान होतो ना तेव्हा इकडून उतरायचो आम्ही. आणि आता जे आहे ना, आता आहे ना त्या साईडला पायऱ्या केलेल्या आहे. पण बाबांनी सांगितलं की तिकडे जाऊ नका म्हणे, कारण आता संध्याकाळ झालेली आहे आणि हे ना वाघ वगैरे सगळे खूप आलेले आहेत म्हणे, त्यांनी खूप डुकरांना मारलं आहे म्हणे. तर तिकडे बा, तिकडे माकड दिसतोय वरती. गेलो ते तुम्हाला दाखवायच्या आधी. हे बघ आम्ही जिथं गेलो ना नंदू बाबांच्या इथं, तर बाबांनी आम्हाला सांगितलं होतं की जिथं आपण खालच्या देवाला जातो ना, जाडीच्या देवाच्या इथं पायऱ्या आहेत, तर तिथं जाऊ नका म्हणे, कारण तिकडं वाघ वगैरे आलेले आहेत असं म्हणून. आणि हे आहे इकडं जाळीच्या देवाला, खालच्या देवाला जाण्यासाठीच्या पायऱ्या. आणि तिकडं तर काही जाऊ शकत नाही, पण आम्ही इथूनच देवाला दंडवत प्रणाम करून घेतलं आणि फोटोज वगैरे काढून घेतलं आमचे. हाय. जाळीच्या देवाला गेलेलो होतो तेव्हा तिथं आपल्या सबस्क्रायबर ताई पण भेटल्या आणि त्यांची पण मी छोटीशी क्लिप घेतली. मग नाही या सोबत आता फोटो गेला दोघांचा पण. असं समोर गेलं बेटा, असं 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 बसा असं. आता लाडाचं आहे बरं, तुम्ही लाडाचंच आहे. तुम्ही नुसतं घरी काढा शिवरा. बोललं बोललं तुम्ही दिसू का आवाज आला असेल. जेवण करते. हे बघ, हे बघ, हे बघ. आता बघ, आता आता लिलू जेवण असं. काय बेटा असते. हे बघ. दोन नाही पाहिजे. मंदिरात आरती झाली आणि थोडा वेळ आम्ही बसलो तिथं आणि मग इकडं आलो पुन्हा नंदूबाबांच्या आश्रमात. तर इकडं आल्यानंतर रोहिणीला उपदेश दिला आणि बाबांनी आमच्यासाठी मस्त खिचडी, पिठलं, पोळी आणि शिरा असं जेवण होतं. तर खूप छान जेवण आमचं झालं, एकदम तृप्त झालो आम्ही जेवण करून. आणि मग पुन्हा आम्ही घरी येण्यासाठी निघालो. साधारण आम्ही रात्री पोचलो असू 12-12:30 म्हणजे 1च्या दरम्यान असं पोचलो होतो आम्ही.
आणि तिथंच मग आजचा व्हिडिओ संपला. बाकीचं मी काही शूट घेतलं नाही जेवणाचं वगैरे, कारण मोबाईलांची चार्जिंग पण संपत होती, मेमरी पण फुल होत होती. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.